Hello friends, मी डॉक्टर मेघा राणी. देर आर सो मेनी कपल्स हू आर ट्राईंग टू कन्सीव आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना नक्कीच फॉलिक्युलर मॉनिटरिंग ॲडवाईज केली असेल. त्यांना प्रश्न पडला असेल की फॉलिक्युलर मॉनिटरिंग काय असते, सदर डॉक्टर बोलून आपल्याला काय चेक करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॉलिक्युलर मॉनिटरिंग काय असते आणि ती कशा पद्धतीने केली जाते. तर फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजेच फॉलिकलला मेजर केलं जातं. तर हे फॉलिकल काय असतात? गर्भाशयाच्या दोन्ही साईडला अंडाशय असतात. या अंडाशयामध्ये हे फॉलिकल असतात. तर हे फॉलिकल कसे ग्रो करतात हे आपण या फॉलिकल मॉनिटरिंगमध्ये पाहतो. मग नक्की फॉलिकल असतं तरी काय? फॉलिकल म्हणजेच फ्लूइड फिल्ड सॅक असते. ही एक पाण्याने भरलेली सॅक असते ज्याच्या आतमध्ये स्त्रीबीज म्हणजेच अंड असतं. तर हे अंड आपल्याला डोळ्याने दिसत नाही. इवन हे आपल्याला सोनोग्राफीमध्येही दिसत नाही. तर हे आपण सोनोग्राफीमध्ये या पाण्याने भरलेल्या सॅकला म्हणजेच फॉलिकलला मेजर करत असतो. तर हे मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून स्टार्ट केले जाते. तर हे दोन्ही अंडाशयातील जे फॉलिकल आहेत ते पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून ग्रो करतात. 7व्या-8व्या दिवशी आपण पाहतो हे फॉलिकल 1-2 फॉलिकल ग्रो करतात. बाकीचे जे फॉलिकल आहेत ते डिजनरेट होतात. जसे जसे पाळीचे दिवस वाढतात तसं तसं आपण याला चेक करत जातो. याची साईज जेव्हा 18 to 21 mm पर्यंत असते तोपर्यंत याला मॉनिटर केलं जातं. त्यामुळे तुमचे डॉक्टर तुम्हाला नंतर अल्टरनेट डे किंवा रोजही बोलवू शकतात. 18 to 21 mm फॉलिकल जेव्हा होतं तेव्हा त्या फॉलिकलच्या आतमधलं स्त्रीबीज म्हणजे ते अंड हे सुद्धा मॅच्युअर होतं. आणि जेव्हा हे मॅच्युअर होतं तेव्हा हे फॉलिकल रप्चर होतं, म्हणजेच हे फॉलिकल फुटतं आणि ते फुटून त्यातलं आतलं स्त्रीबीज म्हणजेच अंड हे त्या ट्यूबमध्ये एंटर करतं. तर या दिवसापर्यंत मग तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्टरनेट डे किंवा रोजही बोलवू शकतात. आणि जेव्हा हे रप्चर होतं त्याला आपण ओव्हुलेशन असं म्हणतो. आणि जेव्हा हे ओव्हुलेशन होतं तेव्हा त्या पर्टिक्युलर डेजला तुम्हाला संबंध ठेवायला सांगितले जातात. मग ह्या फॉलिक्युलर मॉनिटरिंग बरोबर जे मेजर केलं जातं ते असतं एंडोमेट्रियम. आता एंडोमेट्रियम असतं काय? तर गर्भाशयाच्या आतल्या लायनिंग असतात. या लायनिंगलाच आपण अस्तर असंही म्हणतो किंवा बेबी बेड असंही म्हणतो. जसं जसं फॉलिकल ग्रो होतं तसं तसं या एंडोमेट्रियमची साईज देखील वाढत असते. मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून या एंडोमेट्रियमची साईज ही थिकनेस ही वाढत झालेली असते. जेव्हा हे एंडोमेट्रियमची साईज वाढते आणि तिकडे ओव्हुलेशन होतं त्यावेळेस जेव्हा संबंध ठेवले जातात तेव्हा तो एम्ब्रिओ म्हणजेच अंडाचं आणि पुरुष बीजाचं जेव्हा मिलन होतं त्याला आपण एम्ब्रिओ असे म्हणतो. तो एम्ब्रिओ हा या एंडोमेट्रियम येऊन इम्प्लांट होतो. म्हणून एंडोमेट्रियमची साईज देखील चेक करणं आपल्याला गरजेचं असतं. तर मग आता आपण पाहूया की ही सोनोग्राफी कशा पद्धतीने केली जाते. तर 2 पद्धतीने सोनोग्राफी केली जाते. दॅट इज ॲब्डॉमिनल सोनोग्राफी आणि ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी. ॲब्डॉमिनल सोनोग्राफी म्हणजे काय? पोटाच्या वरतून ही सोनोग्राफी केली जाते. त्यामुळे तुम्हाला पाणी प्यायला सजेस्ट केलं जातं. आणि ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी म्हणजेच पिशवीच्या आतून ही सोनोग्राफी केली जाते. ॲब्डॉमिनल सोनोग्राफी जर आपण पाहिली तर त्याचा क्लिअरन्स थोडा इतका व्यवस्थित नसतो. इतकं क्लिअरली आपल्याला ते दिसून येत नाही. पण जेव्हा ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी ही केली जाते तेव्हा डॉक्टरांना व्यवस्थित क्लिअरन्स दिसतो. त्यामुळे युज्युअली डॉक्टर हे तुम्हाला ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी प्रिफर करतात. तर अशा पद्धतीने फॉलिक्युलर मॉनिटरिंगमध्ये तुम्हाला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून बोलवलं जातं. हे अंडाशयातले फॉलिकल मेजर केले जातात आणि ज्या पद्धतीने ते फॉलिकल वाढतील त्या पद्धतीने तुम्हाला ते बोलवतात. आणि जेव्हा हे फॉलिकल पूर्णपणे मॅच्युअर होतात म्हणजेच ओव्हुलेशन होणार आहे हे 18 to 20 mm जेव्हा फॉलिकल होतं तेव्हा आपल्याला समजतं. आणि त्यावेळेस मग तुमचे डॉक्टर तुम्हाला संबंध ठेवायला ॲडवाईज करतात. अशा पद्धतीने ही फॉलिक्युलर मॉनिटरिंग केली जाते. थँक्यू.